सई सई तुम्हाला ताप आहे? ताप नाही, कणकण आहे फक्त. चहा घेतला की वाटेल मला. कणकण नाहीये ती, व्यवस्थित ताप आहे तुम्हाला. अंग बघा किती गरम झालंय. हा तुम्ही रात्रीच का नाही सांगितलं तुम्हाला असं काहीतरी वाटतंय म्हणून? कारण रात्री मला काही वाटतच नव्हतं, पण आता काही प्रॉब्लेम नाहीये, मी उठते. एक मिनिट. काय उठताय तुम्ही? काय उठणार वगैरे नाहीये तुम्ही? आता आराम करायचा, मी डॉक्टरांना फोन करतो. वेट. देवांश नको, ऐका माझं. तुम्हाला ऑफिसला जायचंय, परत उशीर होईल. काय उशीर वगैरे होणार नाहीये, मी त्यांना आधीच कळवतो. डोंट वरी, सगळं मॅनेज होईल. मी करतोय सगळं मॅनेज, डोंट वरी. हॅलो, हाय नेहा. माझ्या घरी ना जरा मेडिकल इमर्जन्सी आली आहे, सो मॅमना प्लीज सांगशील का की मला यायला थोडा उशीर होईल? हां, मी ते मेल पाठवून ठेवतो, म्हणजे तुमची मीटिंग आणणार नाही. राईट? थँक्यू सो मच नेहा. थँक्यू. हां, थँक्यू. सी झालं सॉल्व. तुम्ही आता आराम करा. ओके, मी आलोच. देवांश, पण तुमची महत्वाची मीटिंग होती ना. माझं ऐका, मला खरंच काही झालं नाहीये. तुम्ही आता तुमच्या तब्येतीपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही आहे माझ्यासाठी. ओके, तुम्ही आता आराम करायचा आहे. आणि आवाज पण बघा कसा झालाय तुमचा. तुम्ही आराम करा, मी आलोच. मी काय ऐकणार नाहीये. तुम्ही आराम करायचा आहे. पडा लगेच. चला पडा, मी आलो. हॅलो, रेस्ट करा तुम्ही. ऐक ना, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली तयारी? बस बस नाश्ता नाही, नाश्ता नको मला. ऐक ना सईंना ताप आलाय. अगं बाई, ताप आला असा अचानक? कालचं आईस्क्रीम. तरी मी तुम्हाला म्हणत होते ना, पावसाळा आहे, नको आईस्क्रीम. ऐकत नाही तुम्ही. खूप ताप आलाय का रे? हा, 2 डिग्री तरी असेलच. आणि बॉडी पेन पण करते आणि विकनेस पण आहे त्यांना खूप. हो, अरे देवा. मग तू एक काम कर, तू तिच्याजवळ बस, मी तुम्हा दोघांसाठी नाश्ता घेऊन येते. नाश्ता मी नाही, तू मला सांग. तू नाही का ते माझी तब्येत जरा खराब असली की ते एक काढा करायचीस. काढा. हो हो, तो काढा सांग ना कसा. नाही, मी करते ना तो काढा, लगेच करते. तू बाई साई, अगं तू कुठे उठतेस? तुझ्या पायाला लागले ना ऑलरेडी. अरे तू कशाला उगाच काम वाढवतोस? मी पटकन करेन. काय वाढणार आहे? ऐक ना माझं. माझी तब्येत खराब असली की साई किती काळजी घेतात माझी. अच्छा, बायकोची सेवा करायचं मनावर घेतलंय, मग ठीक आहे. तू पण ना. बरं, एक काम कर, पातेलं ठेव, त्याच्यात 2 कप पाणी घे. हा, त्यात तुळशीची पानं, 1 लवंग, 2 मिरी आणि ज्येष्ठी मध, हे सगळं घाल आणि ते चांगलं 2 कपचं 1 कप होऊ दे. हा, मग त्याच्यामध्ये मध घालायचं, म्हणजे कडू लागणार नाही, की झाला काढा. ठीक आहे, परफेक्ट. लगेच कामाला लागतो. आणि किचन मध्ये पसारा नाही करणार, नको काळजी करू, सगळं आवरून ठेवेन. ओके. बापरे.